पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर मंगळवारी नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला झाला। अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला झेड+ सुरक्षा असताना देखील हल्ला झाल्याने पोलीस आणि प्रशासनासमोर प्रश्न होता की त्यांच्यावर उपचार कुठे करायचे। सुखबीर सिंग बादल यांना तातडीने नांदेड शहरातील यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या उजव्या हातावर खंजरने वार करण्यात आला होता। यशोसाई रुग्णालयात दाखल करताच रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने वेळ न दळवता उपचार सुरू केले। डॉक्टर देवेंद्र पालीवाल, डॉक्टर ऋतुराज जाधव यांनी उपचार सुरू केले। त्यांना डॉक्टर माहीन रश्मा, डॉक्टर साहिल खुरेश, डॉक्टर ज्योती कानगुले, डॉक्टर संजना जाधव यांनी मोलाची साथ दिली। अर्थात सर्व डॉक्टरांनी टीम म्हणून इथं काम केले। रुग्णालयात परिचारिका असलेल्या आरती सावंत, पूजा भालेराव, स्वाती यांनी शस्त्रक्रियेदरम्यान मदत केली। एकीकडे शस्त्रक्रिया सुरू असताना मॅनेजमेंट टीममधील फिरोज पटेल, सपना पाठक, एजाज शेख, आकाश जोशी, विशाल काशिदे यांची देखील धावपळ सुरू होती। यशोसाई रुग्णालयातील या सर्व टीमने तत्परतेने आपली भूमिका निभावली। सुखबीर सिंग बादल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। जलद आणि दर्जेदार उपचारांमुळे यशोसाई रुग्णालयाच्या डॉक्टरांचे देशभरातून कौतुक होत आहे। सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांनी देखील ट्विट करून डॉक्टरांचे आभार मानले। सुखबीर सिंग बादल यांच्यावरील यशस्वी उपचारामुळे नांदेडचं वैद्यकीय क्षेत्र आज देशातील सर्वोत्तम रुग्णालयांच्या स्पर्धेत कुठेही कमी नाही हे सिद्ध झालं। कठीण प्रसंगात यशोसाईच्या डॉक्टरांनी वेळेसोबतची शर्यत जिंकली। सुखबीर सिंग बादल यांना जेव्हा रुग्णालयात आणलं तेव्हा त्यांची प्रकृती कशी होती, त्यांच्यावर काय उपचार करण्यात आले, त्यांनी उपचारादरम्यान कसा प्रतिसाद दिला, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काय सल्ला दिला, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे यशोसाई येथील डॉक्टर देवेंद्र पालीवाल यांनी। सुखबीर सिंग बादल यांच्या हातावर मोठा मार लागला होता। त्यांना किरपांनी मारण्यात आलं होतं। जवळपास एक 3 ते 4 इंचाची मोठी एक जखम होती वरच्या भागाला आणि खालच्या भागाला एक लगभग 1 इंचाची जखम होती त्यांना। सर, जेव्हा त्याला ऍडमिट केलं परिस्थिती नेमकी त्यांची कशी होती, गंभीर होती किंवा कसं होती? हाताला जे मार लागलं होतं ते गंभीर स्वरूपाचं होतं, पण ओव्हरऑल जनरल कंडिशन त्यांची स्टेबल होती। म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर वगैरे, पल्स रेट वगैरे सगळं व्यवस्थित होतं। आणि त्यांना सल्ला दिला की हे तुमचं हाताचं ऑपरेशन करावं लागेल, तर त्यासाठी त्यांनी संमती दिली। आणि मग आम्ही थोड्या वेळानंतर त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया केली। हातामध्ये त्यांचे जे स्नायू राहतात, 2 ते 3 स्नायू तुटले होते, ते जोडलेत आम्ही। प्लास्टिक सर्जन होते माझ्यासोबत, अॅनेस्थेटिस्ट हे सगळं मिळून त्यांना फक्त तेवढा भाग आम्ही सून केला होता, उजव्या हाताचा त्याचा भाग सून, रिजनल अॅनेस्थेशिया ज्याला म्हणतो, सून करून त्याच्यात सगळं जे काही तुटलं होतं ते रिपेअर केलं आणि मग त्यांना टाके मारून त्यांना एक प्लास्टर देण्यात आलं। किती टाके वगैरे पडले असतील? टाके जवळपास जखम होती एक 6 इंचाची आणि एक 3 इंचाची, असं मोजता तर आले नाही, पण असे ऑलमोस्ट 6 इंचाची एक जखम आणि 3 इंचाची एक जखम। म्हणजे आम्ही त्याला जेव्हा एक्सप्लोर केलं ते एवढी मोठी झाली होती। ऑपरेशन दरम्यान ते बोलत होते? ऑपरेशन दरम्यान चांगले ते व्यवस्थित होते आणि चांगले व्यवस्थित बोलत होते। सर, 24 तास त्यांना ठेवण्यात आलं, त्या दरम्यान त्यांच्यावरती ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला 24 तास हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, कारण इन्फेक्शन आणि सूज यायची शक्यता ही पहिल्या सुरुवातीच्या वेळेत जास्त राहते। त्यासाठी आम्ही त्यांना जे काही प्रोटोकॉल आहे आमचा, IV अँटीबायोटिक्स, हँड एलिव्हेशन, हे सगळं करून ठेवलं होतं आणि त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला। दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांची पट्टी पण पाहिली, सगळं व्यवस्थित होतं, तेव्हा आम्ही त्यांना सुट्टी दिली। सर, आता त्यांच्याशी काही संपर्क झाला? हो, आज सकाळी मला त्यांच्या जे मित्र आहेत त्यांच्याशी बोलणं झालं माझं आज। ते मेदांता इथून गेल्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते। काल त्यांना तिथून सुट्टी देण्यात आली आणि त्यांचे जखम वगैरे सगळं व्यवस्थित आहे त्यांनी म्हणलं। अजून काही तिथं दुसरं काही प्रोसिजर त्यांनी केली नाही, आम्ही जे केलं होतं दॅट वॉज ऑल गुड असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आता मंगळवारी त्यांना वापस ड्रेसिंगसाठी त्यांनी बोलवले। पूर्णपणे कधी बरं होतील? पूर्णपणे 15 दिवसात ते म्हणजे त्यांचं मीटिंग्स वगैरे करू शकतात। फ्रॅक्चर जे आहे ते हील व्हायला 1-3 महिने लागतील, 15 दिवसानंतर ते पब्लिक मीटिंग्स वगैरे करू शकतात। सुखबीर सिंग बादल यांच्यावरील उपचारामुळे नांदेडच्या भूमीने पुन्हा एकदा आपली वैद्यकीय तत्परता देशासमोर सिद्ध केली आणि यशोसाई रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या कार्याचे देशभरात कौतुक झाले।